आज लोकांना मी बघते ना की छोट्या छोट्या गोष्टीसाठी वेगळं डिपार्टमेंट, वेगळा माणूस, वेगळा हे, वेगळा तो. मला तुम्ही सांगितलं ना तर मी सगळं करू शकते. एक डायरेक्टर तर असा होता, तो नेहमीच माझ्यावर ए तुला काही कळत नाही काय अशी तशी बोलायचे. आणि जेव्हा माझं ते काही ॲक्शन चाललेली आहे की 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 म्हणून उडी मारून निघून जायचे. पहिल्यांदा तर असं होतं की तिकडे मी टिकेल की नाही टिकेल. एक ड्रेसमॅन जरी बोलवायचा, ए भाड्या जरा ये की इकडं. खूप गरिबीतून आम्ही पुढे आलेलो आहे. आम्ही सिनेमा प्रोड्युसर होण्याची आमची लायकी नव्हती. तर आमच्या एका माणसाने काय सांगितलं की देवानंदचं एक गोडाऊन आहे, वॉचमनला थोडे पैसे दिले ना तर तिकडचं सामान आणून आपण सेटवर लावू शकतो. जे मोठे मोठे मेकर होते, मोठे मोठे डायरेक्टर होते, त्यांना माझा सिनेमा कळला नाही. माझी हिरोईन मला बोलकी करायची. माझी हिरोईन काही कुठे कोणाला हर्ट नाही करत, पण उत्तर देणार. हिंदी सिनेमाची नक्कल करून त्यांचे कपडे घालायचे, छोटे छोटे स्कर्ट घालायचे. ऑफकोर्स मी पण पॅन्ट घातलेली आहे, पण मी पायात पैंजण घातलं आहे, डोक्याला टिकली लावलेली आहे. माझा तो सिनेमा तो मराठीसाठी बनलेला आहे, माझ्या ऑडियन्ससाठी बनलेला आहे. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओमध्ये जी पाहुणी आली आहे, तिचं जर प्रगती पुस्तक सांगायचं तर अरे बाप रे बाप, किती विषय आणि किती गुण. म्हणजे तिने 60च्या दशकामध्ये ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या काळात, म्हणजे ज्याला आपण कृष्णधवल सिनेमा म्हणतो, बालकलाकार म्हणून ती आली, मग नायिका झाली, त्यानंतर निर्माती, दिग्दर्शिका, वितरक, सिनेमा रंगात आला. तसं तिने आपलं जे काय साम्राज्य वाढवलं, आपला ठसा उमटवला, चित्रपटसृष्टीत जो आपला दबदबा निर्माण केला तो विलक्षण आहे. ती थांबली नाही, ती थांबणाऱ्यातली नाही आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं, पण ती थांबेल कशाला? तिचं विश्व जे आहे ते तिने त्यानंतर आपल्या एकूणच मनोरंजन क्षेत्रातील काही ज्या आपल्या संस्था आहेत त्या तिकडे ती पदाधिकारी म्हणून तिचा अनुभव आहे. आणि इतकं सगळं करूनसुद्धा तिचा जो उत्साह आहे कामाचा आजही बघा, ब्लॅक अँड व्हाईट काळापासून जर आपण बघायला गेलं तर किती एक टप्पा पार पडलेला दिसतो, पण आजही तिचा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, उत्साह आहे, काम करण्याची उमेद आहे, ती जबरदस्त आहे. आणि ती आहे सुषमा शिरोमणी. सुषमा, तुझं इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये स्वागत आहे. कसं वाटते? नमस्कार दिलीप, तुम्ही कसे आहात? मी अगदी मस्त आहे, अगदी ऑलवेज. मी पण मस्त आहे. आता एवढं मोठं माझ्याबद्दल जे सांगितलेलं आहे, खरोखरच मला काय सांगावं तेच कळत नाही आता. कारण एवढं कौतुक केलं तुम्ही माझं, त्याच्याबद्दल धन्यवाद. वेलकम. कौतुक मी याच्यासाठी केलं की तसं काम आहे. तर ह्या यशाचं रहस्य काय वाटतं? काय नाही, मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकटपणा ज्याला आपण म्हणू. कामाच्या एक जे पण काम करायचं ते अगदी त्याच्या मागे पडून काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये घुसून काम केलेलं आहे. त्याच्यामधले बारकाई जे पण डिपार्टमेंट असेल, मग ते ॲज अ ॲक्टर असेल किंवा मी इव्हन ज्याला इफेक्ट्स म्हणतो आपण, ते आजकाल फोली म्हणतात, ते ॲक्च्युली ती मुलं वेगळी काम करतात, पण मी तेही काम केलेलं आहे. असिस्टंट म्हणून पण मी एडिटरच्या बरोबर राहिलेली आहे. डायरेक्शनमध्ये पण खूप बारकाईने लक्ष घातलेलं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला फार वाटेल, कौतुक वाटेल त्याचं. मी शाळेत असताना अण्णांचं पिक्चर होतं सेहरा, व्ही शांताराम अण्णांचं, आणि मी त्याच्यामध्ये त्यांनी ते राजश्री बरोबर काही पुतळे केले होते, तर त्या वन ऑफ द पुतळ्यांमधून मी प्रकट होते. अच्छा. आणि त्यांनी मला फार हे करायचे, कौतुक करायचे की ही मुलगी सगळ्यात लहान आहे, तर लाड पण करायचे. आणि मी सेट सोडून जायची नाही.
मग माझा शॉट नसेल किंवा मुलींचा शॉट नसेल तर मी तिथेच बसून राहायची. तर अण्णांचं भयंकर डिसिप्लिन, ज्याचं काम नसेल त्यांनी बाहेर जायचं, हो. पण मी जायची नाही. आणि ते नेहमी बोलायचे, असं करायचे की त्या मुलीला सांगा बाहेर जायला. मग त्यांचे असिस्टंट यायचे मला सांगायला की जरा बाहेर जा. मी असं करायचे, मी नाही जाणार. आणि असं रोज चालायचं. त्यामुळे अण्णांच्या मी नजरेत भरले हां. की ही मुलगी म्हणजे कामाकडे तिचं एवढं प्रेम आहे. पण मला त्यावेळेस ते कळत नव्हतं की मी एवढी का बघते बारकाईने. पण मला नंतर ते कामी आलं सगळं. मी कुठेही काम केलं, ॲज अ ॲक्टर म्हणून पण काम केलं. मी सेट सोडून कधीच जायची नाही. दुसरे ॲक्टर काय करतात, दुसरे लोक काय काम करतात, इथपर्यंत ऑफिस बॉय किंवा मेकअपमॅन किंवा इतर कोणी पेंटर असेल, हे लोक कसे काम करतात हे माहीत नाही मला. पहिल्यापासून मला ते एक बघण्याची एक हौस हां, होती. हां. पण मला माहीत नाही ते पुढे मला कामी येईल. आणि मला त्याप्रमाणे आज तुम्ही जे कौतुक करताय ते मला खरोखरच कामी आलं. आणि जसं तुम्ही म्हणता वन वुमन शो, तो मला करता आला. वन वुमन इंडस्ट्री किंवा वन वुमन शो असं झालं ते. बरोबर आहे. हां, मग? हां. तर त्यामुळे काय, आता जसं मी माझा गुलछडी सिनेमा होता, हं. त्याच्यामध्ये माझे टी के देसाई म्हणून फार मोठे आर्ट डायरेक्टर हो, होते. मेहबूब स्टुडिओ. देवानंदचे देवानंदचे films करायचे. करायचे. हां. तर ते आजारी झाले आणि त्यांना काही सेटवर येता येईना. हां. आणि असिस्टंट पण काही वेळेवर पोचला नाही. आणि अचानक एक दिवस मला असं वाटलं की नाही, मला हा जो सीन आहे माझा आणि अशोक सराफचा, हां. तो मला कुठेतरी एका जागी घेण्यापेक्षा मला तो मुमेंट होती त्याची. आणि तो मुमेंट मी परत ते शेताकडे जाते जिकडे 2 बैलं बांधलेली आहेत. अच्छा. हां. तर आता ते करायचं कसं, तर ते गाया म्हशी बांधायचं जे जागा असते तिथे मला ती जागा आवडली. गोठा म्हणजे असं. गोठा हां. मला तो गोठा आवडला. हां. सगळे लोक विचार करे मॅडमला गोठा काय आवडलाय. आणि तिथे मला घर बनवायचं, त्याचं झोपडं बनवायचं अशोक सराफचं. हां. की मी प्रथम त्याच्या झोपडीत आलेली आहे आणि त्याला कौतुक वाटतं की अरे गुलछडी माझ्या घरी आले वगैरे वगैरे, आमचा तो सीन आहे. हां. आणि मी अगदी लाडे मग तिकडून चालते आणि मग परत त्या शेताकडे येते जिकडे 2 बैल 2 झाडाला बांधलेली आहेत. हां. तर तो सीन आज कोणी बघितला ना तर त्यांना वाटेल की एक घरच आहे ते. अच्छा. पण त्या दिवशी मीच सारवण केली, मीच गोठा सावरला, मीच तिकडे चूल मांडली, सगळं काही मीच केलं. कारण पहिल्यापासून ती बारकाई लोकांना बघून मी शिकत होते. तर मला ती कामी आली ना नंतर. म्हणजे तू चित्रपट सृष्टीत आली ते माध्यम आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टी तू समजून घेतल्या. हां, त्याच्याशिवाय तेच मला आज लोकांना मी बघते ना की छोट्या गोष्टीसाठी वेगळं डिपार्टमेंट, वेगळा माणूस, वेगळा हे, वेगळा तो. मला तुम्ही सांगितलं ना तर मी सगळं करू शकते. आज तुम्ही माझं कानून चित्रपट जो आहे, हां. म्हणजे अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर. अजय हां. देवगणला मी त्या हां. सिनेमात घेतलं होतं आणि हां. माझं डायरेक्शन होतं हो, त्याच्यात. हो. एक दिवस असं लक्षात आलं माझ्या की माझी एक पद्धत आहे, मला कोणी आर्टिस्टने विचारलं ना, मॅडम उद्या किती वाजता यायचं किंवा कल कितने बजे आना है, तर म्हणा आपको कितने बजे आना है, तर म्हणणार मी 12 वाजता येतो. ठीक आहे, काय हरकत नाही. एक डायरेक्टरला माहीत पाहिजे की त्याच्याकडे भरपूर काम आहे. अगदी एक आर्टिस्ट 12 वाजता जरी येणार असला तरी दुसरी कामं आहेत. तर मला त्या दिवशी एक कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये मला जरा मुवमेंट शॉट पाहिजे होते. मी कानूनचा पुतळा, आपली देवी आहे ना कानूनची, हां. ती मी कमीत कमी 8-10 फुटाची देवी बनवली ती. हं. म्हणजे खूप भारी. म्हणजे त्याच्यामध्ये 2 तराजूमध्ये 2 आर्टिस्ट त्याच्यामध्ये बसणार होते, गुलशन ग्रोवर आणि इतर आर्टिस्ट वगैरे. हां. अशी म्हणजे एवढी मजबूत होती ती. तर मला भरपूर शॉट होते त्याचे. टायटलसाठी पण मला घ्यायचे होते. तर मला कॅमेरा डिपार्टमेंटसाठी तो प्लॅटफॉर्म असतो जो आजकाल बनवलेला आहे, त्याला असं काही केलेलं आहे आणि मग तो असा डुलतो इकडे कॅमेरा लावला की. तर त्या दिवशी अचानक मी सांगितलं मला असा शॉट घ्यायचा. तर कॅमेरामॅन म्हणाला आपण ते मागवलं नाही आज. म्हटलं काय हरकत नाही. मी लगेच पिऊनला सांगितलं. माझा माझा फेवरेट पिऊन होता पांड्या म्हणून. अच्छा. हां. तर तो लगेच धावत आला की आता मॅडमला काहीतरी हवं आहे. हां. तर काय, म्हटलं जा तिकडे कुठेतरी बघ घमेलं मिळतंय का. तर सगळे लक्ष, मॅडम घमेलं काय मागवते.
तर म्हणे तो मुलगा मला म्हणतो फावडं पण आणायचं का? नाही, फावडं नको आणू, हा. नुसतं घमेलच आण. हा. आणि मग ते घमेलं आणलं, कॅमेऱ्याच्या स्टूलावर त्या ह्याच्यावर ठेवलं हा. उलटं करून, हा. आणि त्याच्यावर फळी लावली आहे हा. आणि कॅमेरा ठेवला त्याच्यावर, हा. आणि कॅमेऱ्याचे मोमेंटवाले शॉट मी घेऊन टाकले. अरे वा. तर ह्या सगळ्या गोष्टी केव्हा आपल्याला येतात? आपण त्याच्यामध्ये खूप बारकाईने खूप मेहनत केलेली आहे, हा. वर्षानुवर्ष त्याची तपस्या केलेली आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे विचार मांडून तुम्ही खूप काही खेळू शकता. बरोबर आहे अगदी. मग असं तू म्हणजे असं आहे की सेटवर किती अडथळे येऊ दे, मी खमकी आहे. अगदी. माझं काम नाही थांबत. हा, मग ही सवय कधीपासून लागली? हे सवय म्हणजे हेच ना, जर तुमच्यामध्ये हे गुण नसतील, हा. तुम्हाला ही बारकाई तुम्ही तुमच्या अंगात नसेल, किंवा हा. तुम्हाला ह्या बारकाईची कल्पना नसेल, हा. तर तुम्हाला हे सगळं करताच येणार नाही ना. हा, बरोबर आहे. तर ही बारकाई मला ही तेव्हापासून आलेली आहे. अण्णांना मी पाहिले डायरेक्शन करताना, हा. किंवा मी स्वतः ॲज अ ॲक्टर म्हणून काम केलेलं आहे बऱ्याच डायरेक्टरांच्या खाली. हा. धर्माधिकारी आहेत, दत्ता माने आहेत, हा. बरेचसे डायरेक्टर, पुष्कळ डायरेक्टर. हो. जे काही डायरेक्टर मला इथपर्यंत की एक डायरेक्टर तर असा होता, तो नेहमीच माझ्यावर तुला काही कळत नाही काय, अशी तशी बोलायचे, अच्छा. कशाला आले ॲक्टिंग करायला वगैरे वगैरे. हा. पण त्यांनी सुद्धा मला खूप शिकवलं ना. जर हा. ते मला तसं केलं नसतं तर माझ्यामधला चॅलेंज नसता आला ना, की Correct. मला शिकायचंय, हा. मला हा माणूस जो बोलतोय, पण मला काढलं नाही त्यांनी. हा. मी केलं. ते पिक्चरचं नाव पण मी तुम्हाला सांगते, दामकरी काम पिक्चर होतं. अच्छा. हा. अच्छा. हा. पण त्यामुळे मी शिकले पण ना. हो. हो. मी दोष देत नाही त्यांना, मी उलट कौतुक करते की त्यांनी मला जर असं ओरडले नसते, किंवा चिडले नसते, किंवा मला चिडून ते सांगितलं नसतं, तर मी शिकलेच नसते ना. बरोबर आहे अगदी. पण आता मी ज्याला ना यूट्यूबवर जुनी काही गाणी बघतो, 3 देवी याचं गाणं बघतो, तलासचं गाणं बघतो, त्याच्यामध्ये एक चेहरा मला ओळखीचा दिसतो. ते काय आहे? नाही, मी ॲक्च्युली मी जेव्हा आले, मी ग्रुप डान्सर म्हणून आले पहिले. अच्छा. हां, मी म्हणजे त्याच्यामध्ये काही नाही, लाजण्याची नाही, काही नाही, गरज नाही. मी डान्स शिकले लहानपणापासून. कथ्थक डान्सर आहे मी, आणि भरतनाट्यम शिकलेली आहे, वेस्टर्न डान्सर आहे मी. तर त्यामुळे मला डान्सिंगमध्ये मी पहिल्यांदा आले, आणि जरा थोडीशी असं मला वाटतं, लोक म्हणायची जरा बरी दिसते पण, आणि लहान आहे. बरी दिसते, मोठं सर्टिफिकेट आहे. नाही, त्यावेळेस मी तुम्हाला खरं सांगते, आता ही गोष्ट मी खरी कोणाला सांगितलेली नाही आहे. एक राजेश खन्नाच्या बरोबर मला 2 हिरोईनमध्ये साईन केलं होतं. अच्छा. हां. निर्माते दिग्दर्शक कोण? आता ती गोष्ट जुनी आहे, जाऊ दे. हां, मग ठीक आहे. पण 2 पिक्चरला साईन केलेलं. तर त्याच्यामधून मी ह्या पिक्चरला तलाशमध्ये मी ॲज अ डान्सर म्हणून होते. आणि तिकडे मला ते बसंत स्टुडिओमधून यायचं, मला बांद्रा मेहबूब स्टुडिओला. तर डिस्टन्स फार असायचा. तर ते आपले रलन साहेब जे असायचे, ओपी रलन, ते मला नेहमी खूप तशी लहान म्हणून कौतुकच करायचे. पण त्यांचं ते एक कबूतर वगैरे जे नेहमीचे त्यांचा डायलॉग असायचा, एक कबूतर कहाँ गई, एक कबूतर आई नाही आहे. आणि मला असं वाटायचं, हा माणूस मला एकदम, मला रडू सुटायचं की हा सगळ्यांच्या समोर मला कबूतर कबूतर करत असतो. पण त्यांनी मला त्या ह्याच्यामध्ये स्पेशल 4 जणीमध्ये पुढे ठेवलं. शर्मिला ठाकूरच्या. शर्मिला त्याच्यामध्ये मी, जयश्री टी, राणी, फार मोठी डान्सर ती. आणि त्या तलाशमध्ये राजेंद्र कुमार, शर्मिला टॅगोर असल्यामुळे मला त्याच्यामध्ये प्राधान्य मिळालं, लोकांचं कौतुक मिळालं, लोकांची नजर गेली. जसं आता दिलीप पण त्या गाण्याला बघून ओळखतोय. हो, आजही ओळख. पण ते राजेश खन्नाचं काय झालं मग पुढे? नाही, ते पिक्चर बनलंच नाही. अरे रे. मग समजा ते पिक्चर मधलं सुद्धा ग्राफ दुसरीकडे गेला असता, मग तुमची भिंगरी फटाकडी कशी झाली असती? अच्छा, म्हणजे जे व्हायचं होतं ते असं घडलं. चांगलं झालं. चांगलं झालं. पण आता तुझी जी अभिनयाची वाटचाल सुरू असताना एकदम तू निर्माती, ते पण 70च्या दशकामध्ये दादा कोंडकेंचं साम्राज्य होतं. एकापाठोपाठ एक चित्रपट सुपरहिट होत होते, आणि त्याच्यामध्ये सुषमा शिरोमणींनी पहिले चित्रपट निर्मिती, मग दिग्दर्शन, म्हणजे अभिनेत्री तर नायिका आहे. आणि कौतुकाने असं आजही म्हटलं जातं की दादा कोंडकेंचं साम्राज्याच्या समोर
सर्वप्रथम कोणी ठामपणे उभं राहिली असेल तर सुषमा शिरोमणीचे चित्रपट आणि ती स्वतः. नाही तसं काही नाहीये. नाही, पण म्हटलं जातं ना कौतुकाने, आजही म्हटलं जातं, आज- त्यावेळी म्हटलं जायचं. आज कौतुक वाटतं तुम्हाला, पण जी निर्माती झाली हां तो अगदी योगायोग होता. हां आणि त्याच्यामध्ये कसे आम्ही पडलो, का पडलो आम्ही. मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी आले, जसं तुम्ही म्हणाला तलाशमध्ये पाहिलं, तर असं काही लोकांनी पाहिलं होतं. आणि एक एस मुखर्जींच्याकडे एक अकाउंटंट होते. अच्छा, शशधर मुखर्जींकडे, राम मुखर्जींकडे, नाही, एस एस मुखर्जीकडे. मुखर्जीकडे. हां, त्यांच्याकडे एक अकाउंटंट होते, राम गोपाल म्हणून. अच्छा. हां तर ती काही मंडळी आहेत ना, त्यांना असे संध्याकाळी भेटतात ना, चहा पाणी करतात हाँ. वगैरे. तो यार मेरे को ऐसा लगता है एक छोटी पिक्चर मैं बना लो. तो बोला हाँ हाँ बना लो. तो आपण छोटी पिक्चर बना लेते हैं, नई लड़की लेते हैं वगैरे वगैरे. माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे. थोडं ठीक आहे. तर एक व्यक्ती यायचा, तो कॅलेंडरचे माझा फोटो काढायचा. हाँ, तर तो म्हणाला एक लड़की है, मैंने उसके फ़ोटो खींचता हूँ कैलेंडर के लिए. तर त्यांनी माझे फोटो दाखवले. तो म्हणाला ये लड़की अच्छी है. मग त्यांनी मला साईन केली. साईन केल्यानंतर ते पिक्चर होतं. त्याची एक गंमत आहे. साईन केलं त्यांनी मला. आणि ते डायरेक्टर होते आमचे जुने, म्हणजे फार जुने, एवढे म्हातारे धीरूभाई देसाई म्हणून. अच्छा. म्हणजे पूर्वीच्या काळाचे डायरेक्टर. त्यांना पाहिजे होतं तसाच डायरेक्टर, म्हणजे छोटं पिक्चर बनवायचं आहे, लवकर टू द मार्क बनवायचं आहे. तर नवीन मुलीला घेतलं, पण डायरेक्टर तो म्हातारा घेतला त्यांनी. म्हातारा म्हणजे सॉरी, पण ते वयस्कर, खूप वयस्कर होते एवढंच. तर ते म्हणाले नाही, हमको लडकी दिखाव पहिला. तर एक दिवस हे रामगोपाल आमच्या घरी आले आणि आम्हाला न सांगता आले. आणि मी अगदी फ्रॉक वगैरे घालून बॅडमिंटन खेळते कंपाऊंडमध्ये. जसं मी पाहिला प्रोड्युसर आले तशी पळाले घरी आणि पडद्याच्या मागे लपले. कारण फोटो बिटो दाखवले होते ते वेगळे होते ना. तर ते त्यांनी पाहिलं मला पळत, मी पळून गेले घरी म्हणून. आणि घरी आले आणि ते एकदम हे झाले. आणि ते म्हणाले की अरे ये तो बहुत बच्ची है, तो मैं इसको लेके कैसे जाऊं, वो डायरेक्टर पसंद करे नहीं करे. त्याचं ते ऐकलं आणि मी तिकडे जोरात रडायला सुरुवात केली. तसं तो माणूस एवढा म्हणाला, मी पहिलं पिक्चर काढतोय आणि पहिलीच माझी हिरोईन पहिलीच रडते, माझं सगळं वाट लागणार. तो म्हणाला काही नाही आहे, हिला मी घेऊन जातो, बाकी तो डायरेक्टर बघूया, त्यांनी पसंत केली तर मला काही ऑब्जेक्शन नाही आहे. त्यांच्याकडे गेलो आम्ही, साडी वगैरे नेसवली, जरा मोठी दिसेल असं केलं. आणि डायरेक्टर म्हणाला ठीक है लड़की तो अच्छी है, लेकिन सती के रोल के लिए इसकी नाक नहीं ठीक है, इसकी नाक बहुत फ्लॅट है. तसं म्हणजे परत हे झालं की अरे हे काय आणखी. तर तो तिकडून आम्ही घरी आलो आणि मी रस्त्याने येताच रडत होते की आता परत या डायरेक्टरनी मला रिजेक्ट केली. मग त्या प्रोड्युसरनी त्याला सांगितलं की म्हणाले बघा माझं पहिलं पिक्चर आहे, एकतर मी बंद करीन, नाहीतर तुम्ही ह्या मुलीला काढू नका, कारण तिचा मला काही श्राप नको आहे म्हणून. करेक्ट आहे. तर तो म्हणाला की ठीक है जैसी तुम्हारी मर्जी, अगर काम ठीक कर देगी तो मैं रखूंगा, अगर काम ठीक नाही करेगी. तर म्हणाले मग तिला पण कळेल ना की आपण करू शकत नाही, तर आपण रिजेक्ट झालोय म्हणून. तर प्रकाश स्टुडिओमध्ये आमचा शॉट, त्यांनी पण तो डायरेक्टर एकदम म्हणतात ना वडीलधारे, पण खडूस वडीलधारे होते. अच्छा. तर त्यांनी एवढा मोठा शॉट आणि एवढे मोठे डायलॉग लावलेले. आणि बाकी सेटवर सगळ्यांना माहिती आहे की आज मी जर हे केलं नाही तर ह्या मुलीला काढून टाकणार आहे. आणि मला पण काही नव्हतं, पण एक पहिल्यापासून जसं तुम्ही म्हणताय चॅलेंज सारखं जे अंगात थोडंसं. आणि तो मोठा शॉट मी ओके केला आणि सगळे वरून लाईटवाले आणि सगळ्यांनी क्लॅप मारायला सुरुवात केली. तर मला काही कळे ना एवढं काय क्लॅप वगैरे मारलेली आहे, पण ते त्यांना माहीत होतं की आज हिला काढून टाकतील कदाचित. आणि मी ओके झाले. आणि ते पिक्चर होतं संपूर्ण तीर्थयात्रा. अच्छा. ते पहिलं पिक्चर माझं. आणि ते पिक्चर झालं सिल्वर जुबली. सिल्वर जुबली झाल्यानंतर सगळे धार्मिक स्थानं जी आहेत ना आपल्या भारताची, ती सगळे सिनेमा तसे बनायला लागले. आणि सगळ्या धार्मिक पिक्चरची सती म्हणून मी काम करायला लागले. म्हणजे राजेश खन्नाची हिरोईन होणार होते, ती एकदम मी धार्मिक पिक्चरची सती म्हणून काम करायला लागले. असं झालं ते. आमच्याकडे मॅजेस्टिकला लागायचे त्यावेळेला पौराणिक चित्रपट. पण हे मग नंतर तू जे वाटचाल सुरू झाली,
पण तेवढं सोडून बोला वगैरे हे प्रकरणं कधी सुरू झाली? हां, ते ह्याला जोडूनच झाली. हां. तर जसे इकडे मी धार्मिक पिक्चरची हिरोईन झाली. पहिलं पिक्चर सिल्वर जुबली झालं. तर लगेच पिक्चर साईन व्हायला लागली. त्याच कधी नारद लीला, कधी काय असं. तर एक पिक्चर होतं संपूर्ण देवी दर्शन. अच्छा. त्या सेटवर मी काम करत होते. माझ्याबरोबर माझे जे नातलग होते ते मला माझ्याबरोबर होते यायचे. हं. तर एक ॲक्टरच्या मुलीच्याबरोबर येणारे आईबाप काय करतात, गप्पाच मारत बसतात. तर नेमके ते जे प्रोड्युसर होते त्यांच्या काही गप्पा चालायच्या. त्या गप्पा चालण्यामध्ये त्या प्रोड्युसर सांगितलं, "मैं भी एक मराठी पिक्चर बना रहा हूँ. ऐसा-ऐसा चल रहा है" वगैरे. आणि एक दिवस त्यांनी काय केलं, आमचं पिक्चर जसं ते संपूर्ण देवी दर्शन संपत येत होतं, त्या दरम्यानमध्ये त्यांनी सांगितलं, "अभी ये पिक्चर मैं नहीं बनाता हूँ, आप मेरे साथ जुड़ जाओ." ते आमच्या नातलग मला काहीच माहीत नाही आहे. आणि माहीत असलं तरी मी एकदम मुलगी होते. मला काय कोणी सांगणार आहे, वडीलधारे थोडीच माझं परमिशन घेणार आहे. आणि ते म्हणाले, "हो." लगेच ते तयार झाले. काय मागे-पुढे काही विचार नाही, काय नाही. "हो, हम लोग कर लेंगे." आणि ते पिक्चर मग आमच्या गळ्यात पडलं. पण ते पिक्चर जसं त्यांनी जे सुरुवात केलेलं आहे, ते आम्ही ती स्टोरी वगैरे काही घेतली नाही. तर त्यावेळेस ते स्टोरी जे पिक्चर त्यांनी ऐकवलं, ते हे केलं. ते म्हणाले, "नाही, मी हे पिक्चर आणि त्यांनी ज्यांच्यासाठी मी बनवले, ती हिरोईन वगैरे, मी सगळं स्क्रॅप करणार. तुम्ही नवीन पिक्चर बनवा. मी तुमच्याबरोबर आहे." मग आमचं स्टोरीपासून सुरुवात झाली. तर काय कोणास ठाऊक मला ते आवडायचंच नाही, की ती उंबरठ्यामध्ये हिरोईन उभी आहे. मी बोलू का? मला बोलायला देता का? मग तर तू आतमध्ये जा, बायकाची कामं आत." हां. हे डायलॉग मला पूर्वीपासून आवडायचे नाहीत. का कोणास ठाऊक मला हे आवडायचं नाही. हां. तर म्हणाले, "मग स्टोरी करायची." काय करायचं? तर पूर्वी आपल्याकडे ना रेडिओवर कथा यायच्या रविवारी. हो. तर आम्ही आपलं पलंगावर पडून त्या रेडिओवर कथा ऐकता मला कल्पना आली, की ह्या स्टोरीला असं करते. आता कोणाला सांगितलं की खरं लोकांना हे कळणार नाही आहे. म्हणजे लोकांना वाटेल, "अरे, ही काय इमॅजिन कसं केलंय हिने?" हां. आणि मी त्या ऐकता तिथून मी स्टोरी लाईन बनवली आणि त्याच्यावर स्क्रिप्ट लिहिलं. ते तेवढं सोडून बोला. ती स्टोरी होती कृष्णाची. कृष्ण कसा कुठून जन्माला जातो, कुठे जातो आणि मग कसा तो सगळीकडे त्याच्या कंसाच्या बरोबर मारामाऱ्या करतो हां. वगैरे. हां. मग मराठीमध्ये मी त्या स्टोरीला कसं ते आणलं हां. आणि मराठीमध्ये ते पिक्चर बनवलं. दत्ता केशव का? नाही, ते होते प्रभाकर नायक होते. प्रभाकर त्याच्यात. नायक. अच्छा. हां. आपण दत्ता केशव बरोबर पण तू एक काहीतरी केलं ना? नंतर केलं मी ते. हां. ते कोणतं होतं? ते दत्ता केशव आले माझ्याकडे भिंगरीपासून. अच्छा. हां. पण भिंगरी तर अशी गाजली काय विचारताच हां. नाही सोय. मग त्यामागची हे भिंगरी कशी काय नाचायला लागली? त्यावेळेस काय झालं, तेवढं सोडून आम्ही बनवलं. तर आम्हाला काही आम्ही प्रोड्युसर बनण्याची आमची लायकीच नव्हती खरी. हां. ना आमच्याकडे पैसा होता ना काय होता. तरी पण चला बनवलं. पण त्याच्याही भयंकर कथा झाल्या. ते कोल्हापूरला कधी बायका लाटणं पोळपाट घेऊन मोर्चा काढायचे. कारण ते पोस्टर लागलं उलटी मी ते कैची फाईट हां. उलटी पडून मी ते हां. रमेश देवच्या गळ्यात तंगड्या अडकवल्यात हां. वगैरे. तर त्यावेळेस ते लाटणं पोळपाट घेऊन मोर्चा वगैरे निघाला होता. हां. आणि म्हटलं अरे, पहिल्याच पिक्चरला आपलं सगळं आता हे होणार, काय होणार? पण काय नाही, कसंही करून हे पिक्चर लागलंच पाहिजे. तर त्यावेळेस आपले दत्तारामजी गायकवाड होते. हां. ते मराठीचे खूप मोठे हो. प्रोड्युसर होते. त्यांच्या 2-3 पिक्चरला मी कामं केली होती. थांब लक्ष्मी कुंकू लावते, पाटलाची सून, दामकरी काम. तर ते म्हणाले की काय नाही, मी तुमचं पिक्चर रिलीज करीन. पण आम्हाला त्यावेळेस काहीच कळत नव्हतं. काय रिलीज आणि काय नाही, काय मिळतंय, काय नाही मिळतं. आम्हाला काहीच कळलं नाही आणि आम्ही अडकलो. पण म्हणतात ना, देवाची कृपा अशी की मराठी पिक्चरची सबसिडी त्या वर्षापासून सुरू झाली. आणि जे लोक दुसरं पिक्चर बनवतील त्याला सबसिडी मिळेल. त्यावेळेस असं होतं. बरोबर आहे. कर परतीची योजना. हां. पण ते आता असं नाहीये. आता असं नाही. पण त्यावेळेस असं होतं हो. की तुम्हाला हे कशाकरता देतोय आम्ही, की तुम्ही दुसरं पिक्चर करावं. आता आम्ही पहिल्याच पिक्चरला एवढे अडकलेलो, तर दुसरं कसं करणार? तर काहीतरी करून बाबा केलं म्हणजे ही सबसिडी मिळेल आपल्याला. मग आम्ही
काय करायचं, कसं तरी करून परत धडपड करून आपलं भिंगरी चित्रपटाची कथा केली. आणि मग त्या शूटिंगला सुद्धा आमच्याकडे काही नसायचं, सेट लावायला पैसे नसायचे. काय करून आम्ही कसं करून असे सेट लावायचो आणि ते पिक्चर बनवलं आम्ही. पण म्हणतात ना, ती वेळ येणारच होती. तर भिंगरीनी माझं खरोखरच भिंगरीसारखं फिरवलं आणि माझं भविष्य बदललं. भिंगरी अशी फिरली, अशी नाचली, अशी गाजली. त्या काळामध्ये सिंगल थिएटर, टोरिंग टॉकीज म्हणजे तंबू थिएटर्स, अरे बाप रे बाप, म्हणजे शहरांपासून गावांपर्यंत आणि जत्रांमध्ये तुफान हिट झालं. काय आठवणी? मी खरंच सांगते, हा फार मोठा चमत्कार होता. हां मला देवाने मराठी इंडस्ट्रीमध्ये आणायचं होतं. हां मराठी इंडस्ट्रीला एक नवीन दिशा द्यायची होती. हां कारण मराठी सिनेमा जो एकाच टाईपचा जो बनत होता, एक तमाशा चित्रपट बनायचे किंवा थोडे बहुत काही कॉमेडी चित्रपट बनायचे थोडेसे, हां पण जास्त करून तमाशे चित्रपट बनायचे आणि तेच पाटील, तीच तमाशगिरी वगैरे चालायचं. तर मी जेव्हा तेवढं सोडून मला बनवलं, तेवढं सोडून बोला, त्याच्यामधली हिरोईन पण डॅशिंगवाली हिरोईन होती. नंतर भिंगरी जी होती ती त्याच्याहून पुढे होती. अगदी आता ज्या मुली अगदी पॅन्ट आणि हां. टी शर्ट वगैरे जे घालतात, त्यावेळेस मी ते सगळं केलेलं आहे. आणि ती एक नवीन हिरोईन जेव्हा मराठी सिनेमाला आली आणि नवीन सब्जेक्ट होता, नवीन हिरोईन होती, टॉप मोस्ट आर्टिस्ट जे असायचे, निळू फुले किंवा डॉक्टर लागू वगैरे हे सगळे माझ्या सिनेमात असायचे. आणि एक कौतुक लोकांमध्ये असं होतं की बुवा एका सिनेमात एवढे लोक हां. जे एक निळू फुले घेणार किंवा डॉक्टर लागू एकटे घेणार किंवा एकटी कोणी हिरोईन घेणार, त्याहून हिच्या सिनेमामध्ये सगळे मराठीचे टॉप स्टार असतात. आणि एक मुलगी जी डॅशिंग, आता यंग मुलगी जी म्हणजे 20वीमधली जी असेल, हां. 20-22 वर्षाची असेल किंवा अशी, आणि त्या मुलीनी एक नवीन चित्रपट जो आणला. आणि मी तुम्हाला खरं सांगू, जेव्हा ह्या सिनेमाची माझी ट्रायल व्हायची, कारण त्यावेळेस ती सबसिडीच्यासाठी ना कमिटी येऊन बघायची की तुम्ही जेवढा सिनेमा बनवलेला आहे तेवढेच पैसे तुम्हाला मिळणार. हां. तर ती एक कमिटी असायची, ती कमिटी येऊन ट्रायल बघायची की खरोखरच यांनी ते सिनेमा बनवला आहे का, पैसे मागतायत. तर ट्रायलसारखी ती बॉम्बे लॅबमध्ये ट्रायल चालायची. तर काही आपले टेक्निशियन, काही तिकडचे वर्कर वगैरे असे काही लोक येऊन बसायचे. आणि जेव्हा माझं ते काही ॲक्शन चाललेली आहे किंवा ते लग्नाचं गाणं चाललेलं आहे, माझं लग्नात गोंधळ घालते, असे सगळं चाललं की ते खी म्हणून उडी मारून निघून जायचे ट्रायलमधून, हसत पळायचे. तर मला अतिशय वाईट वाटायचं. पण मी धाडसच केले ना की मला वेगळंच करायचं. मला नाही ती हिरोईन उंबरठ्याच्या आड उभी राहून नुसती बोलते, घाबरत बोलते. माझी हिरोईन मला बोलकी करायची. माझी हिरोईन काही कुठे कोणाला हर्ट नाही करत, पण उत्तर देणार ती. तुम्ही काही बोललात तर तुम्हाला उत्तर मिळेल माझ्याकडून. ती माझी हिरोईन होती. जेव्हा हा सिनेमा माझा लागला आणि त्यावेळेस त्या मराठीमध्ये आपलं एक होतं सगळ्यांना की प्रीमियर केलं की आपले सगळे मोठे लोक रात्री डिनर, सगळे प्रेसवाले वगैरे असं. तर आमचे एक प्रोड्युसर फार मोठे होते. तर एक दिवस मी त्यांना असं बघायला आणि त्यांनी कोणाला तरी इशारा केला. 2 दिवस टवाळी केली म्हणजे. म्हणजे ते पिक्चरचं म्हणजे लोकांना असं वाटलं ना, कसलं हे, काही ते मराठीमध्ये आणलं हिने, पॅन्ट घातले काय करते काय वगैरे. आणि मी खरंच सांगते, मला जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मला अवॉर्ड केलं, माहिती आहे दिलीपनी त्याच्यामध्ये खूप लिहिलेलं आहे माझ्याविषयी. मी तुम्हाला खरं सांगते, त्या दिवशीसुद्धा तुम्ही ऐकलं असेल, मी माझ्या प्रेक्षकांना त्याची मेहरबानी हे केली आहे. मी जे काही आज आहे, आज माझे जे मराठीचे प्रेक्षक आहेत, माझ्या इकडच्या जे मोठे मेकर होते, मोठे डायरेक्टर होते, त्यांना माझा सिनेमा कळला नाही. मी खरंच सांगते, त्यांना माझा सिनेमा नाही कळला. पण माझ्या मराठीच्या गावातल्या लोकांना जे माझा सिनेमा, आज तुम्हाला खरं वाटेल, ट्युरिंग टॉकीजमध्ये 24 तास सिनेमा चालायचा, 24 तास. त्यातला एक ताससुद्धा थांबायचा नाही. सतत
24 राऊंड तास शो. राऊंड शो चालायचे. ज्या थिएटरला लागलेला आहे सिनेमा, तिथून सिनेमा उतरायचा नाही, दुसऱ्यांची लाईन लागायची. तुम्हाला खरं वाटेल श्याम श्रॉफ आणि हे बालकिशन श्रॉफ. बालकृष्ण श्रॉफ हां. ह्यांची श्रृंगार फिल्म्स हो, म्हणून हो. फार मोठी कंपनी, हो, नाजमध्ये होती ना. नाजमध्ये, हां. ते सुद्धा म्हणायचे. त्यांच्याकडे अमिताभ बच्चनचे सिनेमा असायचे त्यावेळेस. म्हणायचे हिच्या सिनेमाच्या समोर आम्ही अमिताभ बच्चनचा सिनेमा थोडे दिवस लावत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की आम्हाला ओपनिंग नाही मिळणार. हो. मी खरंच मला गहिवरून येत आहे. मी माझ्या प्रेक्षकांना, मी माझ्या गावातल्या प्रेक्षकांना, खेड्यातल्या प्रेक्षकांना मी त्यांचे एवढे धन्यवाद मानते की त्यांना माझा सिनेमा कळला, पण दुसऱ्या मोठ्या मेकर्सना नाही कळला. आणि तो सिनेमा एवढा चालला. आणि ते मी हेच म्हणेल की परमेश्वराने मला ते एक फार मोठं दान दिलं, कारण खूप गरिबीतून आम्ही पुढे आलेलो आहे. आम्ही सिनेमा प्रोड्युसर होण्याची आमची लायकी नव्हती, पण तरी धाडस करून सिनेमा बनवला. आणि परत भिंगरीमध्ये पण आमच्याकडे काही पैसे नसायचे. सेटवर मी जेव्हा नार नखऱ्याची मी ते गाण्यामध्ये मी बघते की काही क्राऊड येऊन उभा राहिला आहे. मी शॉट देते वरती स्टेजवर आणि काही लोक येऊन असे उभे राहिलेले आहेत. तर नंतर शॉट झाल्यानंतर लवकर त्यांची लोक धावली आणि सेटवरचं सामान लगेच काढायला लागले. तर आम्ही म्हटलं काय आहे, सामान काय काढतात, सगळं ते कटआउट वगैरे लावलेलं वगैरे. तर आमच्याकडे पैसे नसायचे. तर आमच्या एका माणसाने काय सांगितलं की देवानंदचं एक गोडाऊन आहे तिकडे, त्या म्हणाले त्या वॉचमनला थोडे पैसे दिले ना तर तिकडचं सामान आणून आपण सेटवर लावू शकतो. आणि तसं केलेलं ते. तर ते आर्ट डायरेक्टरला कळलं, देवानंदचं आर्ट डायरेक्टर ते टी.के. देसाई, हो. ते पहिल्यांदा मी पाहिलेलं त्यांना. ते सगळं सामान त्यांनी हे केलं की हा गोडाऊनचं सामान ह्यांनी चोरून या सेट लावलेलं आहे म्हणून. हां. मग त्यांना मी जरा भेटले, जरा सांगितलं. तर ठीक आहे, हे तुमचं गाणं संपल्यावर आम्ही आमचं सामान घेऊन जाणार. पण परमेश्वरची कृपा अशी की नंतर शेवटपर्यंत मरोस्तोपर्यंत तेच माझे आर्ट डायरेक्टर अरे राहिले. टी.के. देसाई म्हणजे नंबर त्या काळातले टॉपचे आर्ट डायरेक्टर. टॉपचे आर्ट डायरेक्टर. मेहबूब स्टुडिओमध्ये भेटायचे नेहमी. हो. ते तर महबूबमध्ये, कारण देवानंदचं हो. ऑफिस होतं ना तिकडे. भिंगरीच्या यशाची गोष्ट अगदी भन्नाट आणि म्हणजे काय बोलायचं समजतच नाही. म्हणजे नाही, ते खरं परमेश्वराला एक मराठी इंडस्ट्रीला पण काहीतरी वेगळं आणायचं होतं. मराठी इंडस्ट्रीच्या लोकांनाही काही दाखवायचं होतं की असाही सिनेमा बनवू शकतो. माझ्याकडे काही नसताना सुद्धा, हां. पण एक जी असते ना थोडी कला विचार करण्याची, त्या आमच्या भिंगरी गाण्याचं जे आहे तो त्या सेटवर सुद्धा आमच्याकडे काही नव्हतं. आम्ही फक्त एक भिंगरी बनवलेली, कुठेतरी प्लायवूड आण, कुठेतरी फळ्या आण, आणि ती एक भिंगरी बनवली, फार मोठी भिंगरी बनवली. त्याच्यानंतर त्या दुसरं काहीच करायला नाही आहे, काय करायचं. तर रूपतारा स्टुडिओमध्ये आमचं गाणं चाललेलं. तर रूपतारा स्टुडिओमध्ये कोणाची तरी एक सरस्वतीची मूर्ती बनलेली होती फार मोठी, अच्छा. आणि ती नेहमी बाहेर पडलेली असायची. हां. मग आम्ही एका आंध्राला तिला आणून बसवलं तिकडे. आज तुम्हाला बोलल्यानंतर काही लोकांना कौतुक वाटेल ह्याचं. हां. तर ती मूर्ती आणून ठेवली. असं ते भिंगरीचं गाणं आम्ही केलं. आमच्याकडे काही नसताना आम्ही तो सिनेमा बनवला. पण देवाला तो चमत्कार घडवायचा होता. माझ्या मेहनतीला, आम्ही गरिबीतून जी परिस्थिती, माझे वडील, आम्ही शेतकरी लोक आहोत. ते गावाकडून आलेले आमचे आईवडील, कारण गावाकडे त्यावेळेस पैसा नव्हता. तर कोकणातून लोक यायची किंवा गावाकडून लोक यायची, ती फक्त पैशासाठी यायची की कुठेतरी कॅश मिळावं म्हणून. अशा परिस्थितीने आमचे आईवडील आलेले, मेहनत करायचे. वडील रेल्वेमध्ये होते, पण त्यावेळेस कुठे एवढा पगार वगैरे होता. नाही. तर आम्ही, आणि माझ्या वडिलांना हेही माहीत नव्हतं की मी डान्स शिकते. म्हणजे त्यांना ते बिलकुल चालत नव्हतं की डान्स शिकते किंवा सिनेमात काम करणं तर फार लांबची गोष्ट. हो. म्हणजे मी पाटलाच्या सुनला जेव्हा कोल्हापूरला गेले, त्यांना माहीत पण नव्हतं की मी सिनेमात काम करते. आणि त्यावेळेस ते वारले होते. अरे रे. हां, म्हणजे त्यांना कधी पाहिलं पण नाही त्यांनी मी हां. सिनेमात काम करते असं. तर पण देवाला हे घडवायचं होतं. एक नवीन सिनेमा यायचा होता मराठी इंडस्ट्रीला, नवीन टाईपचा सिनेमा बनणार होता, जो माझ्या समजा अडचणीमुळे का होईना किंवा माझ्या कल्पनेमुळे का होईना, पण एक नवीन सिनेमा मराठी इंडस्ट्रीला आला त्यावेळेस. म्हणजे वेगळ्या भाषेत असं म्हणायचं का, म्हणजे की जो सिनेमा मनमोहन देसाईंनी हिंदीमध्ये रुजवला,
जो अमिताभ बच्चनचा सिनेमा होता फायटिंग, आणि त्याच वेळेला मराठीमध्ये दादा कोंडकेंचं साम्राज्य होतं. हो. अशा 3 गोष्टी या सुषमा शिरोमणींनी मराठीमध्ये कळत न कळतपणे याची कुठेतरी तुलना होते. तुलना म्हणजे त्याची गंमत अशी असायची हां. की सुषमा शिरोमणी इकडे डॅशिंग हिरोईन आणि तिकडे दादा कोंडके बावळट हिरो. हां. असं हे 2 Correct आहे. वेगळं काही असं हां. असं असं होतं हां. की काय माहित नाही ते देवानी का घडवलं असेल, हां. पण ते होतं खरं असं हां. की इकडे ही एकदम एकदम चॅम्पियन अशी हां. आणि तिकडे तो बावळट असा हिरो. हां. पण दोघांनाही पब्लिकने फार साथ हो. दिला. पण सुषमा, तुझं एक वैशिष्ट्य म्हणजे तू हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय आघाडीच्या अशा कलाकारांना मराठीत आणलं, विशेषतः रेखा. जी रेखा त्या काळामध्ये हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शकांना डिफिकल्ट म्हणून ओळखली जायची, त्या रेखाला तू कुठं कुठं जायचं हनीमूनला, ते कसं काय साध्य केलं? पहिलं तर मी हे सांगते ते गाण्याचं सांगते की मराठीमध्ये एक तर हनीमून वर्ड आणं हां. म्हणजे मराठी गाण्यामध्ये हां. इंग्लिश शब्द येणं हां. हे फार मोठं एक चमत्कार होता त्या काळात. हां, बरोबर आहे. की हां. लोकांना असं वाटलं की काय हे कुठं कुठं जायचं, मधुचंद्र का नाही बोलली हां. किंवा हे हनीमून कसं वर्ड एकदम आला. हां. तर ती सुषमा शिरोमणी आहे ना, तिने हां. काहीतरी वेगळं करणं स्वाभाविक आहे अगदी. ते आहे. मग असं झालं की बाबा ह्याच्यात मग ह्या शब्दांना मॅच कोण करेल. तर त्यावेळेस रेखा भयंकर पॉप्युलर होती. एक तर ती सुंदर आणि म्हणजे तिच्याबद्दल जो ग्लॅमर होता, फारच ग्लॅमर होता हो, हो, त्यावेळेस. हो, हो, हो. तर तीच मॅच करू शकते. हां. तर लकीली मी एका सिनेमामध्ये जसं मी सांगितलं मगाशी सावन भादव म्हणून आपलं संपूर्ण तीर्थयात्रा मी एक पिक्चर केलं होतं हिंदीचं. हां. आणि त्या पिक्चरची ट्रायल म्हणून त्या रामगोपालजीने मोहन सैगल त्यांना सहगल. बोलवलं होतं ट्रायल हां. बघायला. हां. आणि त्यांनी ते ट्रायल पाहिल्यानंतर त्यांनी मला या सावन भादवमध्ये त्यांच्या इकडे रेखाच्या मैत्रिणीचा रोल दिला. हां. आणि रेखाही नवीनच होती त्यावेळेस. पहिलाच सिनेमा. हां. आणि मी पण तशी नवीनच होते. हो. म्हणजे माझं काही तसं काही फार हां. काम केलं असं काही नव्हतं. पण तिची माझी मैत्रीण जास्त चांगली झाली. मग त्यावेळेस जे काय त्यावेळेस कोणाला माहीत नव्हतं एवढ्या गोष्टी माझ्यावर तिने डिस्कस करायची किंवा सांगायची. आपलं घरचं म्हणा किंवा आपलं बालपण म्हणा की आपलं जे पण असेल. हां. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. नाही. हां. पण माझा स्वभाव असा होता ना, कोणी आपल्याला काय बोललं तर ते काय आपण काही दुसरीकडे सांगत बसतोय किंवा काय नाही, नाही, करतोय. नाही. पण तिची माझी मैत्री वाढत गेली. हां. आणि फार म्हणजे एकमेकाशी कधी बोलायचो आम्ही, कधी फोनवर वगैरे वगैरे. नंतर ती फार बिझी झाली. माझं काही तिच्याशी एवढं बोलणं नाही व्हायचं. पण आजही मी तुम्हाला सांगते, आज आम्ही समजा 2 वर्षात किंवा 5 वर्षात एकदा जरी बोलत असलो ना, आमची मैत्री तीच आहे. अरे वा. जी मैत्री त्यावेळीच होती, ती मैत्री आज पण आहे. आणि तिला आज पण मी आता गेल्या मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी मी तिच्याशी बोलले होते. काही माझा एक चालला आहे काहीतरी विषय त्याच्याविषयी. पण तिने त्यावेळीच्या गोष्टी काढल्या की जेव्हा कोणाला माहीत पण नव्हतं मी कोणाची मुलगी आहे किंवा काय आहे, त्या गोष्टी सगळ्या तुला माहीत होत्या. पण तुझं माझ्या मनामध्ये एवढं प्रेम बसलेलं आहे की तू कधीही माझ्या कुठच्या गोष्टी कधी कुठे बोलली नाहीस. आणि मोहन सैगलचे पिक्चर करणं हे माझ्यासाठी फार मोठी सौभाग्याची गोष्ट झाली. कारण त्यामुळे मला रेखाला आणता आलं. आणि जेव्हा ती मेहबूब स्टुडिओमध्ये कोणाचं तरी शूटिंग करत होते आणि मी तिला भेटायला गेले आणि ती मला जानू म्हणते, कारण मोहन सैगलच्या पिक्चरमध्ये माझं नाव जानू होतं. हां. तर ती अजूनही मला जानूच म्हणते. तर त्यावेळेस मी तिला म्हटलं की असं असं माझ्या पिक्चरमध्ये गाणं आहे. हां. नौवारी साड़ी पहनने को मिलेगी, वो नथ लगाने को मिलेगी वगैरे वगैरे. मला तो एवढा शॉक लागला हां. की हा म्हणणार की हा म्हणते की नाही म्हणते. पण तिला एवढं कौतुक की मी नऊवारी साडी घालायचे, मला ते दागिने घालायचे, मला ती नथ घालायचे. आणि तिला एवढं कौतुक की मला हे घालून मला काम करायचं आहे. हां. तिला त्या महाराष्ट्रीयन गेटअपचं एवढं कौतुक होतं, जेवढं मला वाटत होतं की हिने माझं गाणं करावं तेवढं कौतुकच झालं अरे ते. वा. हो हो. आणि फार सहजासहजी तिने मला हे केलं.
आणि तुम्हाला खरं नाही वाटणार, माझ्याकडून कधीही एक पैसा नाही घेतला तिने, अच्छा. कधी नाही. कधी एक पैसाची मागणी केली नाही किंवा काय नाही केली. आणि आश्चर्य तुम्हाला आणखी मोठा एक शॉक असा, की जेव्हा आम्ही मेहबूब स्टुडिओमध्ये सेट लावला, सॉरी मेहबूब नाही, राजकमल राजकमल स्टुडिओमध्ये, हां तुला बरोबर आठवतंय सगळं. राजकमल स्टुडिओमध्ये जेव्हा आम्ही सेट लावला तो, त्याच दिवशी काही कारणास्तव महाराष्ट्र बंद झाला अरे होता. बापरे, तो एक दिवस म्हणजे भयंकर होता रे बाबा. हां दुसऱ्या दिवशी सकाळपासून बंद होणार होतं सगळं. हां हां आता करायचं काय, हिचं तर माझ्याकडे फक्त जो डेट होत्या तेवढ्याच कशा तरी काढलेल्या होत्या. तर हिला रेखाला मी म्हटलं, अरे कल से तो सब बंद है. कोई बात नहीं जानू, क्यों घबराती है, मैं रात में ही स्टुडिओ में जाके बैठूंगी. कोण हो. करेल का असं. नाही. ती आज रात्री जाऊन स्टुडिओमध्ये राहिली, राजकमल स्टुडिओमध्ये. ती म्हणाली, सगळ्यांना पहाटेच्या आतमध्ये सगळ्या टेक्निशियनला सगळ्यांना सांग, सगळं आमचं अख्खं युनिट सकाळी बंद व्हायच्या अगोदर आम्ही सगळे स्टुडिओमध्ये आलो आणि सगळा महाराष्ट्र बंद आहे आणि आम्ही शूटिंग केलं कुठे कुठे जायचं हनीमूनला. आणि रिस्पॉन्स मग जबरदस्त, लाऊडस्पीकरवरनं ते अगदी तळागाळापर्यंत पोचलं. पुष्कळ आजही त्या गाण्याची बराबरी नाही कुठच्याही गाण्याला. पण तू कधी थिएटरमध्ये जाऊन अनुभव घेतला? जिकडे नेहमी मराठी सिनेमा लागतात तिकडे सुषमा शिरोमणीने नेहमी विचित्र चॅलेंज घेतलेले आहेत. जिकडे मराठी सिनेमा लागत नाही तिकडे मी तिथे सिनेमा सुषमाचा लागले. सिनेमा लागणार. करेक्ट आहे. तिकडे तो सिनेमा लागलेला हां पुण्यामध्ये. आणि मी जाऊन ना, कारण पहिल्यांदा एक वेगळ्या सिनेमा थिएटरमध्ये सिनेमा लागलेला आहे जिकडे मराठी सिनेमा कधीच लागत नाही. तिथे तू डेअरिंग केली. तिकडे डेअरिंग केली. हां तर मी जाऊन म्हटलं बघते जाऊन. जेव्हा तिचं ते गाणं सुरू झालं, कुठं कुठं जायचं हनीमूनला, हां आणि मी एकदम बघते की असं सगळ्या थिएटरमध्ये चमचम 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 असं काहीतरी चमकायला लागलं. हां मला काही कळे नाही काय मध्येच काय चमकायला लागलं. हां पण ती लोकांची चिल्लर होती, ती चिल्लर उडवत होते सगळ्या थिएटरमध्ये, पैसे हां. उडवत होते. ते लाईट जे फोकस पडायचा तो हां. त्याच्यामध्ये ती चमचम चमचम अशी दिसायची. अरे वा. हो. आणि नंतर मी बघते, नंतर सिनेमा संपल्यानंतर पैसे वेचायलाच लोक क्राऊड एवढा असायचा की त्यांना असं वाटायचं इथपर्यंत की एक दिवस, जसं तुम्ही मगाशी म्हणालात दादा कोंडकेचे माझे सिनेमा, तर माझ्या सिनेमाच्या भयंकर ब्लॅक चालायचं, पुष्कळ ब्लॅक चालायचं. तर एक दिवस मी थिएटरवर गेले आणि थिएटरवर तो एक मुलगा गर्दीमधून शिरून, नाही मॅडमला भेटायचं, जोरात ओरडतोय, मला भेटायचं आहे मला भेटायचं आहे. मग मी त्याला म्हणलं बोलवा ना काय आहे. तर मॅडम ही चेन बघितली का, गळ्यात घातले मी. म्हटलं तू चेन काय दाखवतो मला, तुमच्या सिनेमाने मला चेन दिले म्हणाले, गळ्यामध्ये चेन घातले मी सोन्याची बनवून. म्हणजे एवढा लोकांमध्ये उत्स्फूर्तता होती, की लोकांमध्ये एवढा आनंद होता की माझे सिनेमा म्हणून ना असं वाटायचं त्यांना की एखादं काही मोठे सण आलेले. यस बरोबर आहे. पण तू त्याप्रमाणे नंतर जितेंद्र, मौसमी चटर्जी, रती अग्निहोत्री यांना आणलंस, त्याचे अनुभव ते कसं काय त्यांचा होकार मिळवला? आपल्याला जेवढे वाटतात ना सिनेमातले हिंदी स्टार, हां ते काही आपले प्रेस आहे किंवा आपण जे वाचतो किंवा त्यांची जी इमेज झाली आहे, त्याची जी इमेज आपल्यापर्यंत येते ना लोकांपर्यंत, तसे नाही आहेत. हे खूप चांगले आहेत, खूप इमोशनल आहेत, खूप त्यांना कौतुक आहे रिजनल सिनेमाबद्दल, विशेषतः मराठी पण चित्रपटाबद्दल. मराठी सिनेमाबद्दल. आज पण तुम्ही बघा ना, ते खूप रिजनल सिनेमा करतायत आजचे सुद्धा स्टार. हो त्यावेळेस नव्हते करत. हां पण त्यावेळेस ते लोकांना वाटायचं हिंदी सिनेमामधून रिजनलमध्ये फार एक तर आपले लोकच घाबरायचे त्यांच्यापर्यंत पोचायला. खरं आहे हां, अगदी. की ह्यांना कसं जायचं, ह्यांच्यापर्यंत पोचायचं कसं हो वगैरे हो वगैरे. हो पण मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे लहानपणापासून, जसं मगाशी तुम्ही म्हणालात हो की बालपणापासून काम केलेलं आहे. तर माझा थोडा त्यांच्याबरोबर त्यांच्याशी डायरेक्ट जरी नसला हां पोच, तरी पण हिंदी इंडस्ट्रीशी माझं होतं जरा. तर मी पोचायची मग ह्यांच्यावर कोणा नाही कोणाच्या तरी ओळखीनी म्हणा किंवा कसंही म्हणा, आणि अपॉइंटमेंट मिळालं की सांगायची. आणि त्यांना एवढं कौतुक वाटायचं, मला स्वतःला शॉक वाटायचा की ह्यांना खरोखर त्यांना मराठी ह्याच्यामध्ये मराठी गेटअप घालून काम करण्यामध्ये खूपच त्यांना असं वाटतं की अरे हे करायला मिळाले. उलट त्यांना कौतुक वाटायचं
मी हे सगळ्यांना वाटलं म्हणजे. सगळ्यांना म्हणजे जितूजींकडे जेव्हा मी गेले, ऑफकोर्स माझे एक मित्र होते. मित्र म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये विचित्र समजतात. आमचे डिस्ट्रीब्युटर होते माझे बसंत पिक्चरचे. ते बसंत पिक्चर म्हणजे नाजला सेकंड नाजला फ्लोअरला ऑफिस डाव्या होतं. हाताला ऑफिस हो होतं. हो हां. हो. तर त्यांच्या ओळखीने मी जितूजीकडे गेले होते. हां. तर आम्हाला भेटले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांचं थोडंसं काम आहे तुमच्याकडे. तर मी सांगितलं असं असं गाणं आहे. त्यांनी काय करावं, माझ्याकडे गाणं नाही, काही नाही आहे, रेकॉर्डिंग झालेलं पण गाणं नाही आहे. मेरे पास खाली परसों के एक ही दिन की डेट है. कधी? परसों. आज आम्ही संध्याकाळी रात्री त्यांच्याबरोबर बसलोय. माझ्याकडे गाणं नाही, सेट नाही, काही नाही आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार, एका दिवसात मी गाणं रेकॉर्ड केलं आहे. एका दिवसात मी महबूबमध्ये सेट लावला आहे आणि जितूजींच्याबरोबर अशोक सराफ, यशवंत दत्त, मी हे सगळे टॉपचे स्टार आणि ते गाणं शूट केलं आहे. हो. कोणाला खरं तरी वाटेल का हे? नाही. हेच तर सुषमा शिरोमणीचं वैशिष्ट्य आहे ना, की मागे हटायचं नाही. आणि मग रती अग्निहोत्री? रतीकडे जेव्हा आम्ही गेलो, रतीकडे माझी जास्त ओळख नव्हती. पण मी अपॉइंटमेंट घेऊन वगैरे ओळख वेळ काढून मी तेच सांगते ना, त्यांना कौतुक की मराठीमध्ये गाणं, लावण्या-बिवण्यांचा विषय ते लोकं वाचून, ऐकून वगैरे खूप होते. तर लावणी म्हटल्यानंतरच त्यांना खूप कौतुक वाटायचं की लावणी करायला मिळते. आणि रतीनीने पण काम केलं. पण मी तुम्हाला खरं सांगते की मला असं वाटायचं की मी एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांकडे जाते, हे हा म्हणतील की नाही म्हणतील, हो म्हणतात की नाही म्हणतायत. पण ह्यांनी एवढ्या कौतुकाने काम केलं आहे. मौशमींनी पण केलं. मौशमीने पण केलं आणि एकही पैसा घेतला नाही ह्या लोकांनी. पण कोणालाही मौशमी खरं नाही वाटणार. कोणी रतीने नाही घेतला, जितूजीने नाही घेतला, रेखाने नाही घेतला, अरुणाने केलं ह्याच्यामध्ये भिंगरीमध्ये काम. पण कोणीही एक पैसा नाही घेतला, कोणीही. काजल किरण होती हो. फटाकडीमध्ये एका, ती मुहूर्ताला मला भेटायला आलेली बिचारी. अच्छा. हां. पण तिकडेच तिला नऊवारी साडी घालून तिला त्या गणपतीच्या गाण्यामध्ये उभं केली. पण तो गणपतीचा गाण्याचा काहीतरी वेगळा किस्सा आहे की मला आठवतंय की जो गणपती बरेच दिवस तो राहिला वगैरे. राहिला म्हणजे तो हालतच नव्हता ना. हां. आम्हाला काय कळे ना, शूटिंग वगैरे आम्ही केली. कारण फार मोठा गणपती होता ना तो. हां. आणि तो हालायचाच नाही. आम्हाला काही कळत नाही आहे. तर मग आमच्या एका भटजींनी सांगितलं, बाबा ह्याची पूजा वगैरे करा, त्याला मानपान द्या, त्याचं जे काय असतं नेहमीचं ते सगळं करा तुम्ही. आम्ही रोजच पूजा वगैरे करायचो. पण नंतर जसं आपण गणपतीला करतो, जसे आपण गणपती विसर्जन करतो, त्या पद्धतीने आम्ही सगळं केलं. मग आम्ही दादरपासून आम्ही नाचत गाजत, मी पण पुढे होती नाचायला. अच्छा. व्हेरी गुड. आणि तसं करून आम्ही त्याला विसर्जन केलं गणपतीचं. अरे वा, अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे अगदी. पण ह्याच्यामध्ये तू एक तुझ्या सिनेमामध्ये एक चांगली गोष्ट अशी दिसते की तू सण दाखवलेस. हो. गोकुळाष्टमी, गणपती, याचं काही विशेष कारण? विशेष म्हणजे मला आजही असं वाटतंय की आमचा सिनेमा आहे जो, तो आम्ही आमच्या मातीच्या बरोबर राहिलं पाहिजे. हां. आमच्या कल्चरबरोबर आम्ही राहिलं पाहिजे. आम्ही जर मराठी पिक्चर काढतोय, मराठी सिनेमा बनवतोय, तर आम्ही मराठी कल्चर आमचं का नाही दाखवायचं? हां. आम्ही मराठी नावाला काढतोय आणि आम्ही आम्हाला आता नाव नाही घ्यायचं कुठच्या हिरोईन, हिंदी सिनेमाची नक्कल करून त्यांचे कपडे घालायचे, छोटे छोटे स्कर्ट घालायचे, छोटे छोटे हे घालायचे. ऑफकोर्स मी पण पॅन्ट घातलेली आहे, पण मी पायात पैंजण घातलं आहे, डोक्याला टिकली लावलेली आहे. तेव्हा लोक बोलायची, पण ही पॅन्ट घालते आणि वरती टिकली लावते, हातात बांगड्या घातलेल्या आहेत. ते नाही सोडलं मी. हो. मूळ संस्कृती सोडली नाही. मूळ नाही सोडलं. माझा शेतकरी नाही सोडला. माझ्या सिनेमामध्ये शेतावर भांडण आहे, जमिनीवर भांडण आहे, पाटलाच्या बरोबर जे लोक, पण त्याच्यावर पण मी आता जसं भिंगरीमध्ये माझा शेतकरी बाप कोर्टामध्ये जाऊन जिंकून येतो पुढे, अशी स्टोरी आहे. तर आपली माती नाही सोडली मी. मराठी सिनेमा जेव्हा पण मी बनवला, जेवढे सिनेमा बनवले, मला आज पण माझ्या लोकांना माझं हेच सांगणं आहे की तुमचे सिनेमा चालले, बाकीचे का नाही चालत? आम्ही आमची माती विसरत चाललो आहे, आमचे संस्कार विसरत चाललेले आहे. आपल्या संस्कार तुम्ही बनवा ना, मॉडर्न सिनेमा बनवा ना. आज पण तेलुगू सिनेमा बनवतात ते लोक, लंडनला वगैरे जाऊन त्यांचे हिरो जातात,
पण त्यांची मुलगी इकडे असते किंवा तिकडून तो इकडे येतो, इकडेच तो लुंगी घालून सगळ्या गावकऱ्यांबरोबर राहतो. आमचे लोक ते विसरत चाललेत. मी मराठी माती, मराठी संस्कार कधीच नाही सोडले. माझा मराठी सिनेमा मराठीच होता. माझ्या मराठी सिनेमा चालल्यानंतर मला किती लोकांनी सांगितलं, तुम्ही हिंदीत बनवा, तुम्ही ह्याच्यात बनवा. म्हटलं नाही, मी नाही बनवणार. माझा तो सिनेमा तो मराठीसाठी बनलेला आहे, माझ्या ऑडियन्ससाठी बनलेला आहे. तो मी हिंदीसाठी बनवलेला नाही आहे. जेव्हा मी हिंदी बनवेल तेव्हा हिंदीच बनवेल. आणि ते तू बनवलं? हो, मी ते बनवलं. अच्छा, ते पण एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर डॅशिंग निर्माती, दिग्दर्शिका, अभिनेत्री, वितरक आणि इतकं सगळं असूनही प्रेक्षकांची भूमिका तू कधीच सोडली नाही. स्वतः प्रेक्षक म्हणूनच आपल्या करिअरकडे, वाटचालीकडे पाहिलं, मराठीतून हिंदीत गेली, बरंच काय काय केलं. आता आपण रॅपिड फायरकडे आलेलो आहे. नाही, गिफ्ट असते ना रॅपिड फायर. पण ते गिफ्ट म्हणजे आपली सदिच्छा भेट आहे. तर राजकमल स्टुडिओ की मेहबूब स्टुडिओ? राजकमल स्टुडिओ पहिला, नंतर मेहबूब स्टुडिओ. काही विशेष आठवणी? कारण तिकडे माझी भेट सतत व्हायची अण्णांशी. अण्णा म्हणजे व्ही शांताराम. अच्छा, हां. आणि त्यांची नेहमी भेट, आणि ते मला नेहमी एका नावाने हाक मारायचे. ते म्हणायचे वाघीण. अच्छा. हो, ते नेहमी मला वाघीण म्हणून बोलवायचे. त्यांना एक, कारण त्यांनी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सेहरामध्ये मी नवीन आले होते, त्यांनी तेव्हा पाहिलेली आहे मला. आणि जी माझी जिद्द होती ती जिद्द पण त्यांनी त्यावेळेस पाहिली. सुरुवातीला जेव्हा मी आले, घाबरायची नाही मी की अण्णांचं शूटिंग आहे आणि ते बाहेर जायला सांगतात. त्यांच्याशी भेट होणं हे माझ्यासाठी फार मूल्यवान होतं. हो. आणि त्यातूनही ते मला वाघीण नावाने हाक मारायचे, तर माझ्यासाठी फार स्वाभिमानाची गोष्ट होती. आणि ते का बोलायचे हे मला नंतर कळलं. कारण तेवढं सोडून बोला, माझा जो प्रथम सिनेमा होता तो शांतकिरण स्टुडिओ कोल्हापूरचं, तेव्हा शांतारामजी चालवायचे, राजकमल स्टुडिओ चालवायचं. आणि तिकडे माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता साऊंडचा. तर साऊंड रेकॉर्डिस्ट जे होते त्या स्टुडिओचे, त्यांनी काहीतरी साऊंडचा प्रॉब्लेम केलेला. आणि मी जिद्द केली की तुम्ही माझा साऊंड बिघडवला आहे आणि तुम्हीच मला निगेटिव्ह आणून देणार, मी निगेटिव्ह तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी शांताराम स्टुडिओ आपल्याला निगेटिव्ह वगैरे सगळं पुरवायचे. शांतकिरण स्टुडिओ. राजकमल स्टुडिओ. राजकमल, बरोबर आहे. राजकमल स्टुडिओमध्ये सगळंच ना, फक्त आपण जायचं आणि एडिटिंग पासून सगळं री रेकॉर्डिंग वगैरे, प्रोडक्शन वगैरे सगळं असायचं. आणि शांताराम बापू म्हणाले नाही देणार. त्यांनी म्हटलं त्या रेकॉर्डिस्टला सांगितलं होतं, ते साऊंड खराब झालं तर आला असेल तिकडून, कंपनी देईल, आम्ही का देणार. मी म्हटलं कंपनी देऊ नाही तर नाही देऊ, कोणी देईल ते, मला माझा साऊंडचा डब्बा पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि तो मी घेऊन घेतला. म्हणजे मंगेश देसाई होती त्यावेळेला तिकडे. आणि मी त्या साऊंडचा डब्बा घेतला त्यांच्याकडून. तेव्हापासून ही भयंकर वाघीण आहे, वाघीण असं बोलले. आणि तेव्हापासून मला ते वाघीणच बोलायचे. त्यामुळे मला राजकमल स्टुडिओ पहिला आणि नंतर मेहबूब स्टुडिओ. मेहबूबची एखादी आठवण? मेहबूबची माझे सगळे सिनेमा जे आहेत ते माझं भिंगरीचा सेट आहे. त्यावेळेस सगळे सेट कोल्हापूरला लागायचे, पण मी माझी शूटिंग मुंबईला केली. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये माझा हवेलीचं सेट लागलेला. त्याच्यामध्ये संपूर्ण रमेश देवचं घर किंवा सगळे जेवढं शूटिंग होतं ते मेहबूब स्टुडिओमध्ये. पण मला त्या स्टुडिओमध्ये जे मेहबूब स्टुडिओचे जे मालक होते ते माझ्या कामाशी, माझ्या प्रामाणिकपणा शूटिंगशी किंवा माझे सेट लावण्यापासून ते नेहमी वॉच करायचे की ही केवढी बारकाईने सगळं काम करते, जरा पण काय सोडत नाही, सगळं येऊन बघणं, करणं, सगळं काय करणं, कलर कॉम्बिनेशन म्हणा, सेट कसा लागला पाहिजे वगैरे वगैरे. ते मला माहीत नाही ते कोण आहेत, पण त्यांच्या डोळ्यामध्ये मी भयंकर भरली. म्हणजे की एक प्रामाणिकपणा माझा त्यांना भयंकर आहे, इम्प्रेस झाले ते. हां, इम्प्रेस झाले. आणि शूटिंग संपल्यानंतर एक होतं त्यांच्याकडे की जोपर्यंत पैसा मिळत नाही इथून फुटेज बाहेर जाणार नाही. पण माझे शूटिंगचं रोज फुटेज बाहेर जायचं एडिटिंगसाठी, कधीच अडवलं नाही. नंतर कळलं, सगळ्यांकडे चर्चा झाली ती कि अरे बड़े बड़े हिंदी फिल्म को भी फुटेज बाहर जाता नहीं है, मराठी वाले की फुटेज छोड़ देता है महबूब साहब का बेटा. तर ते एक माझ्यासाठी फार मोठे एक
काय म्हणतात तुम्ही, एक कॉम्प्लिमेंट होतं ते. कॉम्प्लिमेंट होतं. तंबू थिएटर की OTT? अरे बापरे, तंबू 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 म्हणण्यापेक्षा त्याला काय टुरिंग टॉकीज. टुरिंग टॉकीज. हां, टुरिंग टॉकीज. कारण माझ्या लाईफचं जे आहे पहिला पुश किंवा हां. पहिला जे कौतुक किंवा जे म्हणतात ना सिनेमा हां. संपूर्ण जो पसरणं, हां. हा माझा टुरिंग टॉकीजने केला. म्हणजे गावाखेड्यांमध्ये 24 तास सिनेमा चालायचा. 24 तास भिंगरी उतरलं नाही खाली. पुढचे पण असतील सगळेच, हां, म्हणजे सगळे फटाकडी नंतर पण. सगळेच. हां. पण टुरिंग टॉकीजनी मला गावाखेड्यापर्यंत, माझ्या शेतकऱ्यांपर्यंत, माझ्या गावापर्यंत, गावापर्यंत जे माझ्या प्रेक्षकांपर्यंत मला पोचवलं. काय बैलगाड्या, काय लोक यायची, एक जत्राच भरायची. ती जत्रा स्पेशली फक्त त्या सिनेमासाठी यायची. अरे वा. ती फार मोठी गोष्ट होती. तर मला माझा तंबू. जयप्रभा की शांत किरण कोल्हापूरच्या स्टुडिओपैकी? शांत किरणला तू शूटिंग केलेलं आहे. जयप्रभाला नंतर शांत किरण स्टुडिओ बंद पडला. हो. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ. तर जयप्रभा स्टुडिओमध्ये मी नंतर सगळे सिनेमा जेवढे आहेत ते मी जयप्रभा स्टुडिओमध्ये करायला सुरुवात केली. आणि जयप्रभा स्टुडिओमध्ये मला खूप आवडायचं, कारण आमचे बाबा होते तिकडे, भालजी पेंढारकर. आणि भालजी पेंढारकरांना पाहणं किंवा भालजी पेंढारकरांना भेटणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि तिकडे मला शूटिंग ह्याच्यासाठी करायचं होतं की मला तिकडे जे एक डिसिप्लिन होतं त्यांच्या स्टुडिओमध्ये किंवा त्यांची जी त्यांच्या स्टुडिओमध्ये मी काम केलं आहे हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. अरे वा. तर मी तिकडे केलं, त्याच्यामध्ये मी केलं. त्यामध्ये मी काही भाग मी फटाकडीचा केलेला आहे. आणि मला करून पण दाखवायचं होतं तिकडच्या कोल्हापूरच्या वर्कर्सना, टेक्निशियन्सना की सिनेमा बनताना कसं बनवायला पाहिजे. एक तिकडे नेहमीप्रमाणे होतं, नेहमीच्याच ज्या वाटचाली होत्या त्या वाटचाली मी बदलायला सुरुवात केल्या की मला ते पटायचं नाही त्यांच्या वाटचाली. आणि पहिल्यांदा तर असं होतं की तिकडे मी टिकेल की नाही टिकेल, किंवा तिकडचा जो भाग होता ना तो एकदम ज्याला म्हणतात रगेल. तिकडे कोणाला बोलवायचं, आता तो शब्द बोलू की नको बोलू असं, म्हणजे एक ड्रेसमॅन जरी बोलवायचा, भाड्या जरा ये की इकडं, तर मी जरा अशी घाबरून जायची पहिले. मला असं होतं की कसं इकडे आपल्याला टिकवतील का, आपल्याला हे करता येईल का. आज मला तुम्ही धडाडीची बोलताय, पण माझी धडाडी खरं कोल्हापूरपासूनच मी शिकले. कोल्हापूरनी तुला बरंच काय दिलं. कोल्हापूरनी मला शिकवलं ते. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा की रंगीत चित्रपट? ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा मला बोलायला लागेल, कारण तो जर मी केला नसता, तेवढं सोडून बोला मी ब्लॅक अँड व्हाईट. ऑफकोर्स त्यावेळेस माझा कलर सिनेमा सुरू झाला होता. कलर सिनेमा त्यावेळेस बनवायला लोक सुरुवात झाली होती. पण मी ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्याकरता बनवला की माझी परिस्थिती नव्हती, भाग होता ना कलर सिनेमा बनवणं, तर मी ब्लॅक अँड व्हाईट बनवला. तेवढं सोडून बोला मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवला. पण ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा जो तुम्हाला इमेज देतो तो तुम्हाला कलर नाही देत. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फार मोठी रिस्क आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सिनेमा करणं टेक्निशियनला फार चांगला टेक्निशियन असतो, चांगला DOP असायला लागतो, चांगला आर्ट डायरेक्टर असायला पाहिजे. तुम्हाला तो एवढा सोपा नाही आहे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवणं. ते मला आत्ता कळायला लागलं. पण मी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बनवलं, त्यांनी मला खूप शिकवलं त्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाने. बरं, घरचा डबा की हे सेटवरचं जेवण? मी कारण मराठी सिनेमा केला आहे, तर मी सेटवरचं जेवण ह्याच्याकरता बोलेल की तिकडचं जे जेवण आहे, कोल्हापूरचं जे जेवण आहे, तिकडचे जे खानवळ आहे, तू हे जे जेवण बनवते ना ते तुम्हाला घरची आठवण येऊन देत. त्या पाटील म्हणून एक बाई होत्या, किंवा शांतकिरणमध्ये जे कॅन्टीन होतं, किंवा सगळीकडे कोल्हापूरला तुम्ही कुठेही शूटिंग करा, तुम्हाला घरची आठवणच देऊन देत नाही. ते जेवण जे असतं ना तुम्हाला घरचे जेवणच असतं. त्यामुळे ते मला शूटिंगचं जेवण मी म्हणेल. आणि मुंबई शूटिंग करताना
मुंबई शूटिंग करताना काही वेळेस तुम्हाला घरचं एक टिफिन घेऊन जावं लागतं. अच्छा. तर इनडोअर शूटिंग की आउटडोअर लोकेशन? आउटडोअरची एक मजा वेगळी आहे. एक तुम्हाला ओपन नेचर मिळतो. ओपन तुम्हाला खरी-खुरी हवा मिळते. तुम्हाला तिकडचं गावरान मिळतं. तर तिकडची मजाच वेगळी आहे. एखादी आठवण आउटडोअरची? आउटडोअरची आठवण म्हणजे मी सांगलीची आठवण सांगेन तुम्हाला. माझ्या फटाकडे पिक्चरचं शूटिंग होतं आणि आम्ही सांगलीला शूटिंग केलं ते. आणि तिकडे लोकांना भयंकर कौतुक, की अरे, सुषमा शिरोमणीचं त्यावेळेला नेमकीच मी भिंगरीमुळे खूप पॉप्युलर झालेली. तर आपल्याकडे इथे शूटिंगला येत आहेत वगैरे, वगैरे. तुम्हाला खरं वाटेल, आम्ही जे डॉक्टर लागूंचं शेत दाखवलेलं आहे. फार मोठं शेत दाखवलं आहे ते. आणि ते शेतकरी जे होते, ते एवढे दिलदार शेतकरी, आम्हाला तिथून त्या शेतामध्ये निळू फुले टांगा फिरवतो सगळा. शेताला पाडून टाकतो, की ह्यानी कोर्टात गेला माझ्या विरुद्ध, म्हणून त्याचं शेत पाडून टाकायचं सगळं. आणि त्यांनी सांगितलं, माझ्या संपूर्ण शेतामध्ये तुम्ही टांगा फिरवा. अरे, स्वातंत्र्य दिलं. अरे, म्हणजे काय सिनेमाचं वेड आहे तुम्हाला हे सांगते. आपण ज्याला म्हणतो ना, ह्या लोकांनी खरं ह्यांनी सिनेमा जिवंत ठेवला आहे. हो, ह्या लोकांनी तळागाळातलाच सिनेमा माणसं जिवंत सिनेमा ठेवला जिवंत आहे. ठेवलाय. त्याला एवढं कौतुक, की आमच्या इकडे शूटिंग होते म्हणजे ती कौतुक. ते म्हणाले, तुम्ही काय घाबरायचं नाही. मग जेवण पण तोच द्यायचा. शेतात टांगा आम्ही फिरवतोय, सगळं शेत त्याचं पाडतोय बिचाऱ्याचं, तरी कौतुकाने आम्हाला रोज दुपारी जेवण पण आणायचा. वा. मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. काही विशेष? कारण मेकअप रूम ह्याच्याकरता, की मी जेव्हा मोसंबी नारंगी सिनेमा बनवला, त्याच्यामध्ये मराठी सगळे टॉप स्टार्स. त्याच्यात यशवंत दत्त पण आहे, अशोक सराफ आहे, उषा किरण आहे. उषा किरणला मी प्रथम आईच्या रोलमध्ये आणली त्याच्यात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे उषा चव्हाण आहे. 2 हिरोईन, सुषमा शिरोमणी. आणि लोकांना असं वाटायचं, या दोघी आता झिंजा पकडून यांची कधीतरी मारामारी होईल वगैरे, वगैरे. पण आम्ही सगळ्या आर्टिस्टांच्या बरोबर, माझं कुठच्याही आर्टिस्टबरोबर कधी काही प्रॉब्लेम नाही झाले. कारण मी त्यांना तेवढंच कौतुक करायचे, त्यांची तेवढी देखभाल करायची, तेवढंच त्यांचं आहे. तर आम्ही जेव्हा हे होतो, की बाबा त्यावेळेस काही व्हॅन वगैरे नव्हत्या, मेकअप रूम असायचे. पण आता एवढे सगळे आर्टिस्ट एका सिनेमामध्ये, परत काही कॅरेक्टर आर्टिस्ट असायचे. पण सगळ्यांनी आपापले मेकअप रूम सगळ्यांनी एवढे ॲडजस्ट केले, की कधीही आज जे लोक व्हॅन घेऊन फिरतात ना, एका व्हॅनमध्ये एकच आर्टिस्ट, आणि स्टुडिओ कमी दिसतो पण व्हॅनच सगळे जास्त उभे राहिलेले दिसतात. पण एवढे सगळे आर्टिस्ट असताना सुद्धा कधीही कुठच्याही आर्टिस्टनी कधी प्रॉब्लेम नाही केले. सगळ्यांनी प्रेमाने कामं केली आणि मेकअप रूमला एवढे ॲडजस्ट झाले आणि सगळे मिळून राहायचे. त्यामुळे मेकअप रूम मला पहिला नंबर मेकअप रूम. टेलिफोन की मोबाईल? टेलिफोन. का? टेलिफोन याच्याकरता, की जेव्हा मी माझे हिंदी सिनेमा जेव्हा सुरू केले, म्हणजे मी मोसंबी नारंगीनंतर भन्नाट भानू पण बनवलं आहे, गुलछडी पण सिनेमा बनवला. त्याच्यामध्ये पण सुलोचनाबाई का होत्या. आणि सुलोचनाबाईंची तब्येत त्यावेळेस बिलकुल चांगली नसायची, पण तरी त्यांनी माझ्या सिनेमात काम केलेलं आहे. आणि हे माझं भाग्य समजते मी, की सुलोचना दीदीसारख्या व्यक्तींनी मी डायरेक्टर आणि माझ्या डायरेक्टरच्या अंडरमध्ये डॉक्टर लागू, निळू फुले, उषा किरण किंवा मोठे मोठे स्टार ह्यांनी माझ्या डायरेक्शनचं कौतुक केलं. मला कधीही त्रास नाही दिला. जसं लोक म्हणतात ना, की हा आर्टिस्ट येऊन सेटवर डायरेक्शन शिकवतो किंवा काय, पण हे लोक पण बघतात की कोण डायरेक्टर आहे, खरं आहे, किती ह्या डायरेक्टरची लायकी किती आहे, क्षमता किती आहे. क्षमता किती आहे. तर आणि नंतर मी हिंदी सिनेमाकडे वळले. तर पहिला सिनेमा माझा बनवला मी, प्यार का कर्ज. त्यावेळेस आमच्याकडे मोबाईल नव्हते, त्यावेळेस टेलिफोन होते. तर त्यावेळेस त्या सिनेमासुद्धा माझा मोठ्या स्टारकास्टचा हिंदी सिनेमा होता. त्याच्यामध्ये धर्मेंदर, मिठून चक्रवर्ती, नीलम, सोनम, मीनाक्षी शेषाद्री, लक्ष्मीकांत प्यारेलाल म्युझिक डायरेक्टर वगैरे वगैरे. फार मोठा सिनेमा होता. के बापैया त्यावेळेस डायरेक्टर होते. पण टेलिफोननी आमची कामं त्यावेळेस फार सुरळीत
आणि आत्ताच्या मोबाईलपेक्षा फार प्रेमाने केली. वडापाव की पॉपकॉर्न? आत्ता मी बोलेल पॉपकॉर्न, कारण आता मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये आहे. हां. बऱ्याच काळापासून मी मराठी मध्ये सिनेमा बनवू शकले नाही आहे. माझी हां. इच्छा फार आहे हां. आणि फार लवकर मी मराठी सिनेमा बनवणार आहे. व्हेरी गुड. पण आता सध्या मी हिंदी सिनेमा बनवते आहे. आत्ता माझं एक स्क्रिप्ट तयार झालेलं आहे. आता कालच माझं एक स्टोरी लाईन मी एका हिंदी स्टारला पाठवलेलं आहे हां. आणि फार मोठा हिंदी सिनेमा मी बनवते आहे. तर आता माझं कल जो आहे तो पॉपकॉर्नकडे आहे. म्हणजे काळासोबत तू बदलली. पण मला बटाटा वडा हे माझं मूळ आहे. हां. तर बटाटा वडा आमच्या मराठीचा खूप पॉप्युलर आहे. खरं आहे. तर मला खायला बटाटा वडा आवडेल, पण आता सध्या सिनेमा म्हणून पॉपकॉर्न आहे. यस. तर अशी ही सुषमा शिरोमणी. सगळ्यात आता मला एकच प्रश्नाचं उत्तर दे, शिरोमणी आडनाव कसं पडलं? आडनाव नाही आहे माझं. हां, मग? आमचं आडनाव फार वेगळं आहे. अच्छा. माझं सुषमा हे माझं ओरिजिनल नाव पण नाही आहे. अच्छा. माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव वेगळं आहे आणि सुषमा नाव हे सिनेमासाठी आलं. पहिल्याचे जुने सिनेमा तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये सुषमा नाव येतं आहे. हां. पण त्यावेळेस काय व्हायचं की तशी माझी नावं पुष्कळ बदलली. जेव्हा मी पहिला हिंदी सिनेमा धार्मिक केला ते रामगोपाल यांनी, हां. तर त्यांनी माझं नाव राजकुमारी ठेवलं. का? की त्यांना कोणीतरी राजकुमारी हिरोईन पूर्वीची होती, ती आवडायची. तिचे डोळे फार आवडायचे. अच्छा. तर त्यांना तिचे डोळे माझे डोळे वाटायचे, हां. घारे डोळे वगैरे. तर त्यांनी मग राजकुमारी ठेवले. पहिलं पोस्टर बनलं ते राजकुमारी. म्हणे अरे ही राजकुमारी वगैरे आम्हाला बिलकुल आवडायचं नाही. मग करता करता मग सुषमा नावावर आलं. आणि शिरोमणी? शिरोमणी आलं कारण मी धार्मिक पुस्तकं फार वाचायची. नाही, ते का आलं ते पहिलं सांगते. कारण सुषमा नाव एवढंसं छोटं असायचं, तर दुसऱ्या नावांबरोबर ते एक नाव असायचं. ज्यांची नावं मोठी आहेत हां. त्यांचं सिंगल नाव यायचं, हां. कारण ते नावामध्ये घुसवता येत नाहीये, हां. कारण ते लांब नाव आहे. हां. तर म्हणलं आपल्या नावाला पण काहीतरी लांबलचक करायला पाहिजे. हां. तर कसं करायचं? तर मग ती पुस्तकं मी वाचायची, धार्मिक पुस्तकं. दिल्लीला वगैरे गेली की बुक स्टॉलमध्ये जाऊन ते पुस्तकं आणायची. तर त्याच्यामध्ये एक होतं सती शिरोमणी. पार्वती ही आहे, ही सती शिरोमणी आहे. तिथून सगळ्या देव्या आलेल्या आहेत. ती कशी शिरोमणी आहे हां. त्याचं कौतुक आहे. म्हटलं अरे हे फार चांगलं आहे. तर मी आपल्या नावाला मीच लावलं शिरोमणी. अरे ते सक्सेसफुल झालं. आज सुषमा शिरोमणी या नावाला वजन आहे, वलय आहे, ओळख आहे, दबदबा आहे आणि तुझ्या सिनेमाला कायमस्वरूपी ऑडियन्स आहे. कारण कदाचित ते शिरोमणी लावल्यामुळे मला त्या देवीचा आशीर्वाद आहे. तर अशी सुषमा शिरोमणी, तू अतिशय मनमोकळेपणाने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. अजून तुझ्याकडे बराच साठा आहे याची मला कल्पना आहे. प्रत्येक सिनेमावर आपल्याला बरंच बोलता येईल. पण तू आज आमच्या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यासाठी तू आमच्या स्टुडिओत आलीस. खूप छान किस्से सांगितल्या, आठवणी सांगितल्या. आमच्या प्रेक्षकांना हे नक्कीच आवडतील. बरेचसे लोक जुन्या आठवणीत जातील. काही जण लगेच एव्हाना त्यांनी यूट्यूबवर तुझ्या जुन्या चित्रपटातील गाणी पाहायला पण सुरुवात केली असतील, याची मला पूर्ण खात्री आहे. तू इथे आलीस, आम्हाला सहकार्य केलंस, मनमोकळेपणाने बोललीस, याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पण धन्यवाद देते, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट मला बोलायची आहे. मला खूप लोकांनी खूप बोलवतात, इंटरव्ह्यूला वगैरे वगैरे बोलवतात. पण मला दिलीपने हे काल का परवाच सांगितलं आणि मी आनंदाने इकडे आलेली आहे, कारण हे दिलीप ठाकूर इंटरव्ह्यू घेतात. अरे ह्याचं कौतुक आहे मला. आणि दिलीप, तू मला बोलवलंस, तू माझं एवढं छान इंटरव्ह्यू, आणि मी पण मनमोकळ्याप्रमाणे खूप रिलॅक्स होऊन मी बोललेली आहे. फक्त हे दिलीप ठाकूरमुळे झालेलं आहे. अरे असं काही नाही. आपला एवढ्या वर्षाचा परिचय आणि तुझ्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे, ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी आमची इट्स मज्जाचा हेतू आहे. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तर इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असणारच. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.